नमस्कार श्रोते हो. सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी निटूरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्री वल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 22वा आपण श्रवण केलात. या व्हिडिओत अध्याय 23वा आपण श्रवण करावा ही विनंती. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 23वा. श्री हनुमंताला अवतार घेण्याची आज्ञा. भास्कर पंडित म्हणाले, एकदा काशीत ऋषींच्या समुदायास श्रीपाद प्रभू म्हणाले, येत्या शतकात श्यामाचरण नावाच्या साधकाला काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे. ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामाचरणांजवळ क्रियायोग शिकण्यास सांगितले आहे. हे त्रिवार सत्य आहे. रामनामात ध्यानमग्न असलेल्या हनुमंताला श्रीपाद प्रभू म्हणाले, तू कलियुगात अवतरित हो. जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील. तू शिवांश रूपाचा रामभक्त हो. अल्लाह नावाने माझी आराधना कर. अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती, अहा म्हणजे शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह. मी स्वामी समर्थ अवतार समाप्त करतेवेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईन. हनुमंत म्हणाले, मी तुमचा सेवक म्हणून अल्ला मालिक है असे म्हणत संचार करीन. श्रीपाद प्रभू म्हणाले, मेहबूब सुभानी नावाचा महाज्ञानी वारिफ अलिफ नावाने अवतरून तुला योगरहस्याचे ज्ञान देईल. क्रियायोगाचे ज्ञान श्यामाचरण नावाचे गुरु देतील. जानकी मातेने दिलेला मोत्याचा हार तू राम नाही म्हणून टाकलास, पण त्यातील गुरुत्व मी जपून ठेवले. तो हार गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या रूपात प्रसिद्ध पावेल. श्रीपाद प्रभू कल्की प्रभूंचा जन्म होणाऱ्या गावी गेले. हिमालयात हजारो वर्षांपासून तपश्चर्या करणारे महापुरुष या गावात आहेत. शंबल गावातील स्फटिक जल प्रभूंनी प्राशन केले. ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही, म्हणून प्रभूंचे वय 16 वर्षाच्या कुमाराचे राहिले. नंतर अनेक दिव्य स्थळांना भेट देत गोकर्ण क्षेत्री गेले व तेथून श्रीशैल्य येथे गेले. नंतर सूर्यमंडलात जाऊन तेथील नक्षत्रांवर राहणाऱ्या महर्षींना घेऊन श्रीशैल्य येथे आले. तेथे श्रीपादांनी एक सभा घेऊन नूतन महायोगाचा सिद्धयोगाचा बोध केला. या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रावरील ऋषी स्वस्थानी गेले. नंतर श्रीपाद श्रीवल्लभ कुरगड्डीस गेले. श्रीपादांच्या चरणपादुकेवरील मंत्राक्षतांमध्ये वाढ. पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट. श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी देवघरात ठेवल्या होत्या. त्या पादुकांवर वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या. शंकर भट्टांना म्हणाले, व्यंकटेश्वर व पद्मावती यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे. आज सुद्धा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. श्रीपाद प्रभू साक्षात व्यंकटेश्वर व पद्मावती आहेत हे दाखविण्यासाठी त्यांनी ही लीला केली. या थोड्या मंत्राक्षता तुम्ही ठेवा व श्रीपादांची कृपा तुमच्यावर सदोदित राहील. शंकर भट्टांनी बैलगाडीतून प्रवास सुरू केला. ती बैलगाडी लग्नाच्या वरातीची होती. शंकर भट्टांनी वरातीतील वैश्य प्रमुखाला थोड्या मंत्राक्षता दिल्या. तेव्हा ते वैश्य प्रमुख म्हणाले, मी पिठिकापुरमला गेलो होतो तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझ्या पुत्राच्या विवाहसमयी मी मंत्राक्षता आशीर्वाद रूपात पाठवीन. ज्यांच्याकडून पाठवीन त्या ब्राह्मणांना 2 वराह दक्षिणा दे. शंकर भट्ट विजयवाडा येथे आले. कृष्णा नदीत स्नान करून श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे दर्शन घेण्याची तळमळ शंकर भट्टांना लागली होती. मार्गात देवदर्शन घेत शंकर भट्ट पीठिकापुरी पोहोचले. श्री नरसिंहवर्मांच्या पत्नीने कुरगड्डीस जाऊन श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला. सर्व मंडळींनी 18 बैलगाड्या ठरविल्या. पुत्राच्या आठवणीने
सुमती मातेच्या डोळ्यात पाणी तराळले. त्रिकालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पिठापूरहून निघालेली मंडळी दिसत होती. अचानक गाडीबानासह सर्व मंडळींना मूर्छा आल्यासारखे वाटले व आकाशमार्गाने जात असल्यासारखे वाटले. थोड्या वेळाने जाग आली. तेव्हा कळले की पंचदेव पहाड नावाचे ग्राम आहे. सर्व मंडळी नदी पार करून कुरगड्डीस गेले. सुमती मातेने श्रीपादांना हृदयाशी धरले. श्रीपाद म्हणाले, आई, तू निर्गुण निराकार असलेल्या परतत्वाच्या मुलाची माता आहेस. तू अनसुया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस. असे म्हणून त्यांनी मातेचे अश्रू पुसले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 23वा समाप्त. यानंतरच्या व्हिडिओत अध्याय 24वा आपण श्रवण कराल. नमस्कार.